आनंदी, मी हे सगळं करतेय कारण चित्रगुप्त रमाताई, खाली चला, पाऊस पडणार. चल. रमाताई कुठे गेल्या? चित्रगुप्त महाराज, बोला की माझ्याशी. मानवाच्या रूपात असो अथवा मानवाच्या रूपातून मुक्त होऊन अनंतात विलीन होण्याची वाट पाहणारा असो, आत्मा तो आत्माच. त्याच्यातील सगळे अवगुण तू व्यवस्थित दाखवतेस मला. अवगुण? कुठले अवगुण? बोला की, कुठले अवगुण? जिभेवर ताबा आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर भावनांवर ताबा. तुला काय वाटतं? 4 शक्ती एखाद्यावर आजमावून पाहिल्या तर तू विधात्यापेक्षा मोठी झालीस. नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. खरंच नव्हतं म्हणायचं. म्हणजे आजच्या मानवाकडी करून दात दाखवून चटणी करून तुझे करू शकत नाहीस ना. ते मी फक्त विचारांनी करू शकतो. बजरा महत्वाचे दस्तऐवज आहेत माझे. माणसाच्या आयुष्यात सहज प्रवृत्तीने शक्य नसलेल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचे परिणाम वाईट होतील. कळलं? अच्छा, म्हणजे माझ्या जादू फसतायत ते तुमच्यामुळे? तरीच मी म्हणत होते की मला ज्या गोष्टी करायच्या त्या का जमत नाहीये. म्हणजे मला ते काश्मीरला जायचं होतं, मी वाळवंटात गेले. इतरांसाठी या सगळ्या गोष्टी करत होते तेव्हा जमत होतं. आनंदीसाठी करायला लागल्यानंतर बरोबर ते जमत नाहीये. हात खाली. इतके दिवस त्या आनंदी बरोबर राहून तुम्ही तिला ओळखलंच नाहीत. भौतिक सुखांची लालसा असलेली व्यक्ती आहे का तुमची आनंदी? सांग ना मला. हा, म्हणजे तुम्हाला पण वाटतं ना की आनंदीचं सगळं चांगलं व्हावं, मग मला मोकळा हात द्या ना. हे काय करता तुम्ही? थांबा, हे काय होतंय? पडेल हो मी. क्षमा करा, क्षमा करा, मला क्षमा करा. मी पडेल. मी असं नाही वागणार परत कधीच. मी खरंच नाही वागणार असं. सृष्टीचे सगळे नियम मोडून आम्ही आपणास पृथ्वी तलावर पाठवले, ते काही जादूचे प्रयोग करण्यासाठी नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही पाठवले. आणि एक लक्षात घ्या, आनंदीला तुमच्यामुळे मूल होऊ शकत नाही ही गोष्ट कधीही कोणालाही कळता कामा नये. नाहीतर त्याचे परिणाम तुमच्यासह मलाही भोगावे लागतील. काय, मानव जातीला देवतांच्या मुळे त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या छोट्या छोट्या परिणामांची कल्पना देता कामा नये. समजलं का? हो.
बाय माझे या रमाताई पण कुठे निघून गेले अचानक. काहीतरी सांगायचं होतं ना ह्यांना. रमाताई पण ना. नाही जावं असं वाटतं ते ऑफिसला. सांगू का ह्यांना? हॅलो. हा आनंदी बोल. निघाली तयार झालीस तू? नाही हो, तयार नाही झाली आहे मी अजून. हो. अगं नाही आनंदी, काय ना की पाटकर बाबांनी मुहूर्त शोधून काढलाय. म्हणतात की 5:37 मुहूर्त जर आपण साधला तर पैशांची चादर घेऊन झोपू, इतका पैसा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. बरं. हा म्हणजे आपल्याला इतकी संपत्ती लाभावी म्हणून तू वेळेत ये असं मी नाही म्हणत आहे, पण ये तू, म्हणजे आम्ही तुझी वाट पाहतो. हा. अहो मी काय म्हणते, मुहूर्त निघून जाणार असेल तर तुम्ही करून घ्या ना पूजा. नाही आनंदी, अगं तू ये ना, म्हणजे कसं घरातून बाहेर पडलीस तर तुलाही जरा बरं वाटेल. हा, आपण पूजा करून घेऊया ना. आणि कसं आहे ना, इथे माझ्या आधीच्या फर्म मधला एक असिस्टंट आता आपल्याला जॉईन झाला, त्याची पण भेट घालून दिली असती. आणि आनंदी, कसंही करून मला तुझ्या हातूनच पूजा करून घ्यायची, म्हणून म्हणतोय ये. ठीक आहे, येते. ये, मी वाट पाहतोय. माझे रमाताईंनी हे सगळं जे काही आणून ठेवलंय त्याचं काय करू मी आता? ह्यांनी हे सगळं बघितलं, दुपटी आणि हे काय उत्तर देऊ मी? नाही, कुठेतरी लपवून ठेवायला हवं. गणेश पूजनाची सगळी तयारी होत आली, पण अजून आनंदी आली नाहीये. कुठं राहिली ही? हा, कमाल आहे. अरे मुहूर्ताला फक्त 5 मिनिटं उरली आहेत राघव. येईल येईल, वाटेत असेल ना. अरे पण कधी? हा, हे बघ राघव, 5 मिनिटात आनंदी आली नाही ना तर पूजा तू करून घ्यायचीस. नाही बाबा, ही जी काय पूजा वगैरे मी मांडलेली आहे ना, हे सगळं निमित्त आहे हो. या निमित्ताने आनंदी घराबाहेर पडेल, इथे येईल, सहभागी होईल ह्याच्यामध्ये, तिच्यासाठी सगळं चाललेलं आहे. माफ करा बाबा, पण मी तुमच्या श्रद्धेचा मान राखतो, तुमच्या भक्तीचा मान राखतो. मी देवाला नाही मानत. हे सगळं जे काही ते आनंदीसाठी आहे आणि आनंदीच्या हस्तेच पूजा होणार. जोवरती येत नाही आपण थांबून राहायचं. राघव, कधी कधी ना मला तुझा खूप राग येतो आणि मग लगेच वाटायला लागतं की तुझ्यासारखा नवरा, तुझ्यासारखा मुलगा, तुझ्यासारखा जावई शोधून सापडणार नाही. आणि मग आलेला राग आहे ना, तो निवळून जातो. अरे किती किती काळजी घेतोस रे माझ्या लेकीची. ती बघ, माझी लेक आली. आनंदी, आनंदी, अगं तू आलीस, माझं लक्षच नाही गेलं. घाई नाही ना झाली? आलीच कधी? आता. अच्छा. चला राघव, आपण पूजा करून घेऊया पटकन. हा. चल, आनंदी आली ना. आनंदी ये, चल. आनंदीने नक्कीच काही ऐकलं नसेल ना? ही पूजा म्हणजे निमित्त आहे हे तिला कळलं नसेल ना? रोहन, आनंदी, हा रोहन,
माझ्या आधीच्या फर्म मध्ये माझ्या सोबत होता, आता आपल्या फर्मला जॉईन केलं त्याने जस्ट. हॅलो ना. राघव, अरे ती पूजा करते ना, ओळख वेळ होईल रे आपली नंतर. हं? ठीक आहे. पूजा करू दे तिला. हं? आनंदी, तुझे आबा किती छान गाणं घालतात ना. हो, पण आबा नाही येत ना. अरे पण आनंदी आहे ना. आनंदी, तू शिकली असेल ना आबांकडून गाणं घालायला. बाबा राहू दे, देवपूजा झाली आहे ना. तू थांब ना. आनंदी, तुला येत नाहीये का? बाबा राहू दे, नका फोर्स करू. बा देवा गजानना, होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. आज तुझी ही जी काही पूजा घातली ती सेवा मान्य करून घे महाराजा. होय महाराजा. काही चुकलं माकलं असेल तर पदरात घे महाराजा. होय महाराजा. त्यांनी जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण होऊ देत महाराजा. होय महाराजा. त्यांना उद्योगधंद्यात यश येऊ देत रे महाराजा. होय महाराजा. एकाला एक माणूस सोडला जाऊ देत आणि सगळ्यांशी हित संबंध बांधून राहू देत रे महाराजा. होय महाराजा. आणि मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या आनंदी, अगं थांबलीस का? बोल ना. मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत रे महाराजा. होय महाराजा. भावनांच्या भरात मी वाहत गेले. आनंदीचं दुःख इतकं मोठं असेल याची मला सुद्धा कल्पना नव्हती. ती बिचारी प्रत्येक श्वासासाठी झटते. मी नाही कळू देणार तिला. पुन्हा नाही करणार चूक. आणि माझ्याकडनं चूक झाली ना तर त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे. आत्ता मला कळतंय मी कसं वागायला हवं ते. येते मी. पृथ्वी ते स्वर्गाचा मार्ग म्हणजे 8:25ची आगगाडी वाटली का? मनात येईल तेव्हा वर यायला. यापुढे मला तुला भेटायचं असेल तर मी तुला येऊन भेटेन. तू वर यायचं नाहीस. चला, पूजा छान पार पडली. मी तर घाबरलो होतो मुहूर्त टळतो की काय. पण आनंदी, मुहूर्त संपायच्या 5 मिनिटं आधी तू आलीस. नाही, खरं तर बाबा उशीर झाला मला. अगं ठीक आहे ग, होत असं कधी कधी. ठीक आहे, येऊ मी आता. बाबा अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अशीच खुश राहा. काय काय झालं? मिसेस कर्डिकांचं गर्भाशय खूप वीक आहे, त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. येते आम्ही. मी येतो तुला सोडायला. चल. नाही नाही, मी जाईन एकटी. आनंदी, मी घरापर्यंत सोडायला येतो तुला. कशाला? तुम्ही काय मला सोडून परत इथे येणार ऑफिसला? अगं आपण रिक्षाने जाणार आहोत, त्याच रिक्षाने मी माघारी येईल. काही हरकत नाही. अहो, मी जाईन ना चालत. ऐक ना. ऐका ना. राघव, काय झालं रे? हा? नाही म्हणजे आनंदी अशी का निघून गेली? मी काही चुकीचं बोललो का? नाही म्हणजे मी बोलल्यानंतरच तिचा चेहरा उतरला. काय झालं? हो नाही, तब्येत बरी नाहीये ना तिची, आणि तुम्ही तर आशीर्वाद दिलात. काय चुकीचं बोललात? काही नाही, तिची तब्येत बरी नाहीये म्हणून. मी तिला सोडून येतो. हा.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय झालं आनंदीला? मिसेस कर्णिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. आई, पाटकर बाबा, मालती आई, या सगळ्यांना माहितीच नाही अजून. त्यांना कळेल तेव्हा किती वाईट वाटेल. मला बाळ व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय ना. सगळेजण आशा लावून बसलेत. केवलीशी पावलं घरात येण्याची वाट बघतायत. एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपवून कुठेतरी फसवणूक करतोय आम्ही त्यांची. सगळ्यांना सांगायला हवं खरं काय ते. आनंदी, 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 काय तुझं? तू कुठल्या विचारात चाललीयस? तुम्ही कशाला आलात? मी कशाला आलो म्हणजे? तुला एकटीला जाऊ देऊ? आनंदी, मला कळतंय तुझ्या मनावर जो काही आघात झालेला आहे. मला समजतंय किती त्रास होतोय तुला ते. हे बघ, पाटकर बाबांनी आता तुला आशीर्वाद दिला तेव्हा तुला कसं रिॲक्ट करावं तुला नाही लक्षात आलं. या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढावा तुला नसेल कळत. पण प्लीज मला स्वतःपासून लांब नको ना करूस. मला सांग ना, माझ्याशी बोल. आपण आपण सगळं सुख आणि आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालवले. मग आता हे दुःख आपण एकमेकांसोबत शेअर नाही करू शकत? तुम्हाला सगळंच माहिती आहे. हो, मला कारण माहिती आहे आणि मला हे सुद्धा समजतंय की तुला काय त्रास होतो ते. आनंदी, बोल ना माझ्याशी. आपण एकमेकांना नाही सांगणार मग कोण सांगणार आहे? आयुष्यभर एकमेकांची साथ देत राहायचं हे वचन घेतलं ना आपण. माझ्या पडत्या काळामध्ये मला कायम सपोर्ट करत आलेस आणि आता जेव्हा तू दुःखातस तेव्हा तू मला स्वतःपासून दूर लोटतेस. काय सांगू मी तुम्हाला? माझ्या मनात काय चाललंय हे सांगून तुमची काळजी नाही वाढवायची आहे मला. मी शांत आहे, मी कोणाशी बोलत नाही. ह्याचा त्रास होतोय ना तुम्हाला. तुम्ही माझ्यामुळे तुम्ही विचार करत बसलाय. मला ना काय वाटतं हे सांगून तुमचा त्रास नाही वाढवायचा, मला काळजीत नाही टाकायचं. तुम्हाला सांगत नाहीयेस ना म्हणून माझी काळजी अजून वाढते. 4 दिवस झाले व्यवस्थित झोपू शकलेलो नाहीये मी. फक्त ह्या विचाराने की आपल्याला बाळ होऊ शकत नाहीये, ह्या विचाराने की मी नवरा म्हणून कुठे फेल ठरतोय का, मी तुला समजून घेण्यामध्ये कुठे कमी पडतोय का. ते खरंच मी कुठे कमी पडतोय? मी तुला समजून घेत नाहीये. माझ्याशी बोल. जे काय तुझ्या मनात असेल ते मला सांगशील. मी ते तुझं दुःख हलकं करण्याचा माझ्याकडे प्रयत्न करेन. पण मला कळू तर दे. मला अशी लांब नको ना लोटूस प्लीज. अहो, डॉक्टर म्हणाले ना त्या दिवशी आनंदी कधीच आई होऊ शकणार नाही. खूप त्रास होतो मला या गोष्टीचा. ज्या गोष्टीची मी तीव्रतेने वाट बघत होते, बाळाचं स्वप्न बघत होतो ना आपण, स्वप्न पूर्ण नाही होणार. म्हणजे असं करून कसं चालेल? हा, आपल्या समोर आपलं आयुष्य पडलंय. आपल्याला काही करून हे दुःख विसरून पुढे जावं लागणार आहे. मला माहिती आहे एका दिवसात हे शक्य होणार नाहीये या दुःखातून सावरणं. आपण इथून पुढे आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस नव्याने जगूयात ना. आपल्यासाठी आपला प्रत्येक दिवस हा नवीन असेल. कणाकणाने का होईना या दुःखातून आपण बाहेर पडूयात. आता जर तू माझा हात धरलायस ना, पुन्हा कधी सोडू नकोस आणि एकटीने हे दुःख सहन करत राहू नकोस.
राघव, आनंदी, सॉरी. आज तुमच्या आयुष्यात जे दुःख आहे, डोळ्यात अश्रू आहे आणि मनात सल आहे ना, ते सगळं माझ्यामुळे. जर वेळीच मी हा मोह आवरला असता आणि इथनं निघून गेले असते ना, तर आज तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू असते, तुमच्या ओठांवरती हसू असतं. पण मी लवकरच तुम्हाला या दुःखातनं बाहेर काढणार.